श्री गुरुदेव दत्त श्री सुभाष महाराज की जय, गुरुवारी एकनाथ महाराज की जय। माझं नाव गजानन भगवानराव सिरसेवाड, मी राहणार मुंबई येथे आहे, पण मूळ गाव माझं परभणी जिल्हा आहे। माझा अनुभव असा आहे की मी मागे पण अनुभव सांगितलेले आहेत, जे जे अनुभव आले ते, पण आता या महिन्यामध्ये जो लेटेस्ट अनुभव आहे तो असा आहे की महाराजांनी आम्हाला शेतामध्ये बोर पाडण्यासाठी 16 तारीख सांगितली होती। 16 तारखेच्या अगोदरपासून आमचे वडील ती बोरची मशीन शेतामध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण बोरची मशीनच येत नव्हती। एवढे प्रयत्न केले, अखेर 16 तारखेला बोर महाराजांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला बोरची मशीन आलीच नाही। नंतर मग महाराजांना मी पुन्हा फोन केला की महाराज, आज तुम्ही तारीख सांगितली होती की या तारखेला बोर घ्या म्हणून, पण बोरची मशीन काय भेटली नाही। महाराज म्हणजे ठीक आहे, जाऊ द्या, नाही भेटली ना तुम्ही कधीही पाडा, काय प्रॉब्लेम नाही, तारीख द्या सोडून। ठीक आहे म्हणलं। मग त्याच्यानंतर एक 9 ते 10 दिवसांनी आम्हाला बोरची मशीन मिळाली आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी आम्हाला नारळ दिलं होतं, या ठिकाणी हे नारळ या हाताला फेका आणि तिथे जिथे नारळ पडेल त्या ठिकाणी बोर घ्या। तर त्या तारखेला आम्ही बोर घेतला, तर बोर सुरू झाला घेण्यासाठी 200 पर्यंत बोर केला, पण पाणी काय येतच नव्हतं, नुसता फुफुटा बाहेर येत होता। वडील म्हणले जाऊ दे, आता नको घेऊया बोर, इथं थांबूया, कारण आता 200 केल्या तरी पण पाण्याचं काहीच लागत नाही, नुसता फुफुटा बाहेर येते। पण मी म्हणलं नाही, महाराजांनी सांगितलंय ना तर आपल्याला तिथं घ्यायचंय बोर, आणि त्याच जागेवर 200 हो 500 हो 1000 हो तिथंच जाऊ द्या खोल। पुन्हा मी महाराजांना फोन केला की महाराज 200 पर्यंत बोर गेलेला आहे, पण अजून काही पाण्याचं हे नाहीये। महाराज म्हणजे जाऊ द्या अजून खाली। ठीक आहे म्हणलं, तर 300 पर्यंत गेला, 300च्या पुढं 325 वर पाणी थोडंसं लागलं, आणि मग पुन्हा महाराजांना केला फोन। महाराज म्हणलं की आता थोडंसं पाणी लागले, म्हणजे अजून जाऊ दे थोडा। मग 350 पर्यंत बोर पाडला, तर पाणी असं बोरचं त्या प्रेशर निघालं की तुझी मशीनची उंच असते ते पाईप खालीवर होतो, त्याच्यावर बोरचं पाणी उडत होतं। आणि मी तो व्हिडिओ पण आणलेला आहे सध्या दाखवायला इथे। आणि याच्या अगोदर आम्हाला 3.5 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आम्ही 2 बोर घेतले होते। एका बोरला थोडंसं पाणी होतं, पण बोरची मोटर बिघडल्यामुळे बाहेर काढली आणि ते बांधून ठेवलं होतं। तर त्याच्यामध्ये कोणीतरी दगड टाकला होता, त्याच्यामुळे 50 ते 60 फूट पाईप खाली जात नव्हता। आणि हा जो बोर आता महाराजांनी सांगितला होता त्याच्या बाजूला थोड्याशाच एक अंतरावर पाडला, तर या बोरमुळे त्या बोरला काय झालं माहिती नाही, तो दगड पण खाली गेला, आता त्या बोरला पण चांगलं पाणी येते। म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्यासारखं झालेलं आहे, हा माझा अनुभव आहे। टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया।